हा ठीक आहे ठीक आहे. सुरेश सर. सगळीकडे जाते सर, काय अडचण नाही. Yes. नाट्यगृह मी मगाशी म्हटलं तसं की 3 प्रकारचे मॉडेल्स शासनाने तयार करावे. जे रंगकर्मी नेपथ्यकार जे असतात त्यांच्याकडनं ते तपासून घ्यावे. मी अप्रुव्हल म्हणत नाही, का त्यात काय इगो येतो परत की आम्ही तुम्हाला कशाला विचारायचं. नाट्य परिषद किंवा काही तज्ज्ञ आमचे नेपथ्यकार आहेत ते आता आर्किटेक्ट आहेत स्वतः. मग ते संदेश बेंद्रे असतील, नितीन नेरुरकर असतील, प्रदीप मोळे असतील, राजन भिसे असतील, हे आत्ताचे जे नेपथ्यकार आहेत ते सगळे आर्किटेक्ट्स आहेत. आपल्याकडे होतं काय, थिएटर पूर्ण बांधून टाकतात आणि मग त्यातल्या चुका लक्षात यायला लागतात आणि मग स्ट्रक्चरल चेंजेस करणं शक्य होत नाही आणि मग केली जाते ती डागडुजी किंवा मलमपट्टी असते. सुरुवात करताना थिएटरचा प्लॅन करताना तो सदोष असू नये. तर यासाठी काही खर्च वेगळा लागत नाही. एक तज्ज्ञ रंगकर्मी आर्किटेक्ट त्यासाठी लागतो. जे बालगंधर्व रंगमंदिर पुण्याचं जे बांधलं तेव्हा पु ल देशपांडे त्या सगळ्या त्यामुळे ते उत्तम बांधलं. किंवा गोव्याचं कला अकादमी जेव्हा बांधलं गेलं तेव्हा चार्ल्स कोऱ्या नावाचा एक फार मोठा जगविख्यात आर्किटेक्टने ते डिझाईन केलं, फ्रेंच आर्किटेक्ट. पण त्याच्या जोडीला दामू केंकरे नावाचे आपले उत्तम रंगकर्मी त्यांच्यामध्ये, त्यामुळे ते उत्तम बांधलं. आणि बाकी अनेक अशा सदोष असलेली नाट्यगृहांची नावांची यादी मी देऊ शकतो की जी बांधून टाकली आणि आता त्यातल्या चुका त्यात दुरुस्त करताच येत नाही. मुळातच एक 500, 800 आणि एक समजा 1000+ असे 3 जर का मॉडेल्स तयार ठेवले, तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार ते नाट्यगृह जिथे बांधायचं आहे तो प्लॉट कसा आहे त्यानुसार त्या गोष्टी व्हायला पाहिजे. त्या नाट्यगृहात नाटकाला लागणारा जो सेट असतो तो सेट घेऊन येणारा ट्रक किंवा बस ही डायरेक्ट पोचू शकते का, तो सेट उतरवता येतो का, नाटकाला येणारा प्रेक्षकाला किती पायऱ्या चढाव्या लागतात. तुम्ही जर का तिथे 25-25, 30-30 पायऱ्या चढण्याजवळ थिएटर बांधून ठेवलं तर तिथे ज्येष्ठ प्रेक्षक कसे येणार. बरं त्याच्या जोडीला तुम्ही तिथे व्हीलचेअरवरती जाणारा रॅम्प पण बांधत नाही. हे बौद्धिक दारिद्र्य आहे असं मला वाटतं. मग थिएटर जर का असं बांधायचं आहे तर मग गड किल्ले बांधा ना तुम्ही, जिकडे शत्रू येऊ शकत नाही वगैरे असं काय बांधायचं आहे. फार त्या बाबतीत एखाद्या वेळा फार कडवट बोलू, पण हे खूप मी पाहिलं आहे. मी सगळी थिएटर्स पाहिले, त्यांची दुरावस्था पाहिली. त्याच्यावरचं काही बोलणं आता मला शिल्लक राहिलं. माझं असं म्हणणं आहे आता की थिएटर बांधताना जर काही खर्च असेल, समजा 100 कोटी खर्च आहे एक्झाम्पल, तर 100च्या ऐवजी ते म्हणजे 50 कोटीमध्ये थिएटर बांधा, 50 कोटी त्याचा निधी ठेवून द्या आणि त्याच्या व्याजातून ते नाटक स्वयंपूर्ण बना. त्या नाटकामध्ये जे कार्यक्रम होतात त्याच्यावर ते थिएटर अवलंबून ठेवूच नका, तर ते नाटक व्यवस्थित नाट्यगृह चालू शकतं. आपल्याकडे होतं काय, नाट्यगृह बांधतात, ते बांधताना अद्ययावत अगदी बांधतात आणि नंतर त्याला मेंटेनन्ससाठी पैसेच मिळत नाहीत, कारण तिथे तेवढे कार्यक्रम होऊ शकत नाहीत. आणि मग ते नाट्यगृह 6 महिन्यात इतकं वाईट होतं तिथे प्रयोग पण नाही शकत. पण काय म्हणजे हे इतकं कळू नये. एकीकडे आपण चंद्रावर जायच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे सगळ्यात शेवटची गरज आम्ही नट असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष होतं. तर काय करू सर, जाता जाता एक प्रश्न आहे की थिएटरला जे नाटक वगैरे येतात त्या नाटकांची तिकिटाचे दर अगदी जास्त असतात की सामान्य माणूस देखील बघू शकत नाही. थोडंसं सामान्य माणूस जर का मल्टिप्लेक्समध्ये जाऊन 500 रुपयाचं तिकीट काढून बरोबर जर का 73 रुपयाचं पॉपकॉर्न आणि 25 रुपयाचं काय थंड पेय पित असेल तर मला हे पटण्याजोगं नाही की 500 रुपये तिकीट हे प्रेक्षकाला जास्त आहे. तुम्हाला कल्पना नसेल, ब्रॉडवे किंवा इतर लंडनला जी थिएटर्स आहेत तिथे पहिलं तिकीट हे कमीत कमी $100 ते $125 आहे किंवा 100 पाऊंडाचं आहे. 1 पाऊंड 80 का 90 रुपयाचं आहे. मग किती रुपयाचं तिकीट झालं. म्हणजे आपलं तिकीट 500 रुपये म्हटलं तर ते $5 पण नाही. $5 तिथे बर्गरसुद्धा मिळत नाही. पण ही तुलना आता आपल्याकडे मला कळत नाही की हे काय आहे. म्हणजे
जो सामान्य माणूस वाटेल तसा खर्च चित्रपटावर करतो तो सामान्य माणूस, तुम्ही त्याला सामान्य माणूस म्हणता, तो म्हणतो की जिवंत कला तो नाटकातली बघायला येतोय, तो म्हणतो की 500 रुपये जास्त आहेत, मग नाही कुठू शकत. आपणाला थिएटर कसं असावं, शूटिंगची ठिकाणं कशी असावी, येणारे अद्ययावत थिएटर्स कशा पद्धतीने बांधावे, अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ई सिटी न्यूजसाठी अविनाश काटेचं, कॅमेरामन सागर ठाणेकर. धन्यवाद.